नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नुकतंच आपण पत्रोड येथील शेतकरी माहुलकर यांच्या शेतामध्ये आहोत। मागील वर्षापासून या शेतकऱ्याला शेतामध्ये वहिवाटीसाठी रस्ता नसल्या कारणाने यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आणि आज प्रशासनाची मोजणी जवळपास 12 फूट रस्ता असून तो रस्ता पूर्ण बंद झालेला आहे। आपण बघतो कॅमेऱ्यामध्ये की हा वाईवाटीचा रस्ता आहे आणि हा रस्ता जो गेलेला आहे मेन म्हणजे हा मुख्य मार्गावरील आहे तो परपरा अंजनगाव आणि तिथून जवळपास कुंभी वाघोलीपर्यंत हा वाईवाटीचा रस्ता आहे 12 फुटाचा पंधन रस्ता म्हणतो आपण याला। पण काही शेतकऱ्यांनी तो रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे, काहींनी रस्त्यावर झाडं लावलेली आहे। परंतु या शेतकऱ्याची व्यथा अशी आहे की एक शेतकरी बाकीच्यांना जाण्यासाठी रस्ता आहे परंतु या शेतकऱ्याला रस्ता नाही आहे। त्याच्यामुळे आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघतो आहोत की यांच्या शेतातील मागील वर्षाची पराठी हे सध्या उभ्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे। यांच्या वाईवाटी करता नाही आली, त्यामुळे यांचं शेत संपूर्ण पडीत म्हणून पडलेलं आहे आणि त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आणि प्रशासनाचे अधिकारी आज मोजणीसाठी शासकीय तहसीलचे आणि नजूर ऑफिसचे सर्व अधिकारी इथे आलेले आहेत। मोजणी चालू आहे, त्या संदर्भात आपल्यासोबत माहुलकर आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। काय सांगणार आहात ते काय सांगाल दादा? आज जे परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, आज मोजणी आलेली आहे आपल्या अर्जानुसार, काय तुमची आली काय? साहेब रस्ता नसल्यामुळं शेतात जायला पर्याय नाही आहे। इकडून जावं तर तिकडून रस्ता नाही आहे, इकडून जावं तर इकडे रस्ता नाही आहे। त्याच्यामुळे शेत पडीत ठेवलं आहे। पडीत ठेवाच लागलं पडीत। काय करणार आहे, परिस्थिती डाऊन आहे, इलाज नाही त्याला, आत्महत्या करण्याची पाळी येऊन राहिली अशी परिस्थिती आहे। आपल्यासोबत त्यांचे बंधू आहात तुम्ही, किती वर्षापासून शेत वाहून राहिली? शेत तर तसं मी 2017 मध्ये घेतलं आहे। तेव्हा मला छोट्या पायमट रस्त्यानं जाऊ देत, ज्यांचं शेत घेतलं त्यांचं, ते वडील होते त्यांचे वडील चांगले होते, त्यांचे वडील वारले, आता ते मुलगा आहे, तो मुलगा जाऊ देऊन मी राहिला। आता त्यांचे वडील होते तेव्हा जा म्हणे छोट्या म्हणजे पायदळ रस्त्यानं। केव्हापासून तुम्ही इथं म्हणजे रस्ता वाईवाटीचा तुमचा वावर पडीत आहे? रस्त्याला आम्हाला पहिल्यापासून जाऊच नाही दिला। इकडला जो वहिवाटीचा रस्ता शिवरस्ता आहे तो आम्हाला कधीच जाऊ दिला नाही त्यांनी। तो एक वहिवाटीचा रस्ता पायदल म्हणजे पाहू रस्ता, त्यांचे वडील ज्याच्यापासून आम्ही शेत घेतलं ते जाऊ देत आम्हाला तेव्हा। आता त्यांचे ते वारले समजा बरेच दिवस झाले, त्यापासून ते जाऊ देऊन नाही राहिले आम्हाला। मग आम्हाला पर्याय नाही राहिला। शिवरस्तेवाले तर पहिल्यापासून जाऊ देऊन नाही राहिले जेव्हा शेत घेतलं। तुमच्या धुऱ्याला लागून आहे, हा सरकारी रस्ता आहे, हा शिवरस्ता आहे, शिवरस्ता तुमची आहे। मागणी आहे की बा शिव रस्त्यावर आम्हाला माझ्या शेताच्या मागच्याले शेतवाल्याला जाऊ देते, सर्वांना जाऊ देते, माझा आले मला जाऊ देते। माझं पुरं म्हणजे ते बाजूबाजू सर्वांना जाऊ देते, फक्त मलाच नाही जाऊ देत। का जाऊ देत नाही का आमचा प्रश्न। पण आम्ही मागच्या वेळेस पोलीस रिपोर्ट झालता, माझ्या वडिलांना मारलं होतं यांनी, फोटो काढले आम्ही, त्याचे फोटो पण आहेत माझ्यापाशी, पोलीस कंप्लेंट पण आहे। आता तुम्ही तक्रारी केलेल्या आहेत महसूल विभागाकडे, महसूल विभागाची आज मोजणी आलेली आहे। आज तुमची काय अपेक्षा आहे की या महसूल विभागाने तुमच्यावर निर्णय घ्यावा? महसूल सर ते म्हणतील ते आपण त्यानं कबूल ते करून द्या, शिव रस्ता द्यायचा मला, बस बाकी काहीच नाही। तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे। मग ते लोक जिम्मेदार राहतील। हो, रस्ता दिला, रस्ता प्रशासनाकडे एक मागणी आहे की आम्हाला रस्ता मिळाला पाहिजे, रस्ता मिळाला पाहिजे। बस तेवढा रस्ता जर दिला त्यांनी तर आमचं काहीच वादविवाद नाही। जेव्हा दिलं तर आम्हाला वादविवाद, त्याच अतिक्रम निघालं नाही म्हणजे आम्ही हे धोरणार आहे, हे चांगल्या याच्यात राहू, आम्ही चांगल्या याच्यात राहू, आमचं हे धोरण। पण ते आम्हाला अडूनच राहिले तर काय ते करताय नाही, जाऊ देऊन राहिले, मारझोड करतात, पूर्णच्या पूर्ण होऊन जातात। आपण बघता की अनेक शेतकऱ्याची व्यथा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे पालकमंत्री आपल्याला बावनकुळे साहेब यांनी सांगितलं आहे की प्रत्येक शिवचा रस्ता आणि पंधन रस्ता हे करून देण्याची हे आदेश सुद्धा दिलेले आहेत। परंतु कुठे कुठे प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे अनेक रस्ते अजूनही प्रलंबित आहेत, अनेक शेतकऱ्यांची व्यथा आहे। परंतु कुठेतरी प्रशासनाने याच्यावर लवकरात लवकर दखल घेऊन अनेक शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करून त्यांना वाईवाडीसाठी रस्ता मोकळा करून देण्याची मागणी सुद्धा या शेतकऱ्यांनी केली आहे। अनेक शेतकऱ्यांना आपण बघतो की पुऱ्या राज्यात, पुऱ्या आपल्या महाराष्ट्रात, अमरावती जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न कोर्टामध्ये प्रलंबित पडलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत कोर्टाला न्याय मिळाला नाही। आता आपण बघतो की तो प्रशासकीय अधिकारी आलेले आहेत, आता मोजणी चालू आहे, आता नेमकं त्यावर कुठली भूमिका घेणार आहे याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत रमेश खाडे, यांची सुद्धा आपण व्यथा जाणून घेऊ। काय सांगाल काका, तुमचं शेत इथं आहे आणि तुम्हाला वहिवाटीसाठी रस्ता म्हणजे जवळपास आपण बघतो की जवळपास 10 फुटाचा रस्ता नाही, कशा पद्धतीने वहिवाट करतो? वहिवाट करताना खूप समस्या येते, कारण ट्रॅक्टर बरोबर येत नाही, त्याच्यानंतर इतर यंत्र येत नाही, ट्रक येत नाही। या काळामध्ये शेती, फळबागेची शेती आपण करतो, तर त्याच्यामुळे इथे सगळे वाहनं इथे आले पाहिजे, अशा प्रकारचा रस्ता इथे व्हायला पाहिजे। कारण हा शिवरस्ता आहे, याचं खडीकरण व्हायला पाहिजे, अतिक्रमण केलं हे लवकर हटवलं पाहिजे। या शिवेनं जे शेतकरी आहे या जवळपास सगळ्यांनीच अतिक्रमण केलेलं आहे असं माझं मत आहे।
बरं मला एक सांगा, तुम्ही बावनकुळे साहेबांनी आदेश पारित केलेले आहेत शेतकऱ्यांच्या बांधावरील जो माल आहे, उत्पादन काढतो आपण, तो त्यांच्या थेट गाडीमध्ये वाहनामध्ये भरून गेला पाहिजे अशी त्यांची भावना आहे आणि त्यांनी आदेश सुद्धा पारित केलेले आहे. पण याच्यावर अंमलबजावणी झाली का? होईल होईल अंमलबजावणी होईल. वरुड या ठिकाणी अशाच प्रकारचा प्रश्न होता, तो मिटलेला आहे. आम्ही आशावादी आहोत, कारण हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे असं माझं मत आहे. तर बावनकुळे साहेब आमची व्यथा जाणून घेईल आणि ही समस्या सोडवेल. बरं आज बारमाही रस्ता आवश्यक आहे. शेतकऱ्याला बारमाही रस्ता आवश्यक आहे, कारण 12ही महिने त्या शेतातला माल गेला पाहिजे, तिथं खत आले पाहिजे, तिथं मजूर आले पाहिजे, त्याची गाडी आली पाहिजे, तरच या देशातल्या शेतकऱ्याचं भवितव्य चांगलं राहील, प्रगती होईल. प्रगती होईल, विकास होईल. बरं आता हे जी मोजणी आलेली आहे, महसूल विभागाचे कर्मचारी आलेले आहे, आता तुम्हाला आशा आहे का की याच्यावर निर्णय होईल? हो हो, महसूल अधिकारी जे आहे किंवा मग हे जे मंडल अधिकारी आहे किंवा आपले भूमी अभिलेख अधिकारी आहे, यांच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे. त्यांनी त्यांच्या नियमाप्रमाणे आम्हाला रस्ता सगळ्यांसाठी उपलब्ध करून द्यावा, पक्का रस्ता तयार करून द्यावा. आपल्यासोबत एक आजीबाई जुळलेली आहे आणि त्यांचं शेत सुद्धा इथंच आहे मागे. कशी करता तुम्ही शेताची वहिवाट? अशीच करतो बा. शेताची वहिवाट होतच नाही ना. अच्छा, मग तुम्ही शेतात काय पेरलं यावर्षी? या वर्षी पराठी तूर. पराठीचं. मग कशा पद्धतीनं वहिवाट केली तुम्ही? हे वहिवाट ही इकून केली बा. मी तर मा बुढाई वारला, माझ्या पोरगाही वारला, तर मी हे लागवण न देतो आणि करतो. ते लागून येतं. हा. काय मागणी आहे तुमची प्रशासनाकडे? आम्हाला मागणी आहे रस्त्याची. आमच्या शेतामध्ये वाहन गेलं पाहिजे, माल आमचा वाहनानं गेला पाहिजे सडकीवर. नाही तर आमचं कोणी भांडणारे नाही. आमचा बुडा गेला, आमचं पोरग गेलं, तर आमचं शेत तसंच आहे इथं. अशी आमची मागणी आहे. महसूल विभागाचे मंडल अधिकारी व्यवहारे साहेब इथं आलेले आहेत आणि यांच्या देखरेखीत संपूर्ण कार्यक्रम चालू आहे. आपण बघतो की अनेक शेतकरी आहेत, अनेक कास्तकारी इथं जुळलेले आहेत, अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत, आपल्यासोबत मंडल अधिकारी आहेत, व्यवहार साहेब. काय साहेब, आज मोजणी आलेली आहे, शेतकऱ्याची मागणी होती, त्यांना रस्ता नाही आहे, मोजणी आलेली आहे, काय याच्यात निर्णय घेतला? सध्या माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार आज सर्व प्रशासकीय यंत्रणा इथे आलेली आहेत. महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या नुसार ते मोजणी करत आहे आणि मोजणी संपल्यानंतर जो काही निष्कर्ष जेवढा काही रस्ता ते सांगतील तेवढा रस्ता नियमाप्रमाणे मोकळा करून देण्यात येईल आदेशानुसार. धन्यवाद. साहेब एक 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 प्रश्न आहे. आपण म्हणतो की आपल्या देशाचा अनेक जे प्रश्न आहेत किंवा तक्रारी आहेत, हा कोर्टामध्ये असो महसूल विभागाकडे प्रलंबित पडलेल्या आहेत, परंतु त्यांना न्याय मिळत नाही आणि ब्लॅक जस्टिस म्हणून आपल्या देशात एक तर नाहीच झालेलं आहे. परंतु न्याय मिळेल का हे तुम्हाला वाटते का? प्रत्येकाला न्याय मिळेलच. होऊ शकते कामाचा व्याप असल्यामुळे थोडंसं मागं पुढं होत असेल, पण न्याय हा प्रत्येकाला मिळणारच आहे. त्यामुळे ते न्याय सर्वांना मिळेल. तर ते आपल्यासोबत मंडल अधिकारी आणि शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतलेली आहे. आपल्या महसूल विभागाचे मंडल अधिकारी आले होते आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे वाजवी आहे आणि जे रस्ते आहेत शासनाचे, ते रस्ते मोकळे करून देऊन त्यांना न्याय निश्चितच आपण त्यांना देणार आहोत. आणि आता आपण बघतो आहोत की आज सर्व मोजणी झालेली आहे. जवळपास 2 शिया, त्या शियीची मोजणी झालेली आहे आणि मुख्य म्हणजे कुंभी वाघोलीपर्यंत हा रस्ता आहे आणि या रस्त्याची संपूर्ण मोजणी केलेली आहे. आता त्याच्यावर निर्णय राहिला आहे आणि त्याच्यानंतर आता या संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात येतो किंवा यांचा प्रश्न सोडवला जातो, याकडे जनतेचे लक्ष लागणार आहे. साहा समाज रुपेश फरगुंडे, अमरावती.